श्री साई सच्चरित अध्याय 2. श्री गणेशाय नमो. श्री सरस्वत्यै नमो. श्री गुरुभ्यो नमो. श्री कुलदेवतायै नमो. श्री सीतारामचंद्राभ्या नमो. श्री स्नुरुसाईनाथाय नमो. पूर्वाध्याय मंगलाचरण. जाहल्या देवता कुलगुरु वंदन. साई चरित्र बीज पेरून. आता प्रयोजन आरंभ. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन. अति संकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन. आयासेनविण घडेल. प्रथमाध्याय यथानुक्रम. करुणी गोधूम पेषण उपक्रम. केला महामारीचा उपशम. आश्चर्य परम. ग्रामस्था. ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्यरूप्या प्रकटला. बाहेर उतटला प्रेमपूर. म्हणून साईचे धन्यवाद. वाटल्या यथामती करावे विशद. होतील ते भक्तांची बोधप्रद. पापापनोध होईल. तदर्थ हे साईचे चरित्र. लिहू आदरिले अति पवित्र. आरंभिले हे कथासत्र. ए परत्र सौख्य. सन्मार्गदर्शक संतचरित्र. नवे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपापात्र. तया न विचित्र कान्हींच. तरीही प्रार्थना श्रोतया लाग्य. व्हावे जी या आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी. कथाव्यासंगीय निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र. सहवास ज्याचा दिवस रात. त्याचे न मज रेखाटवे चित्र. संतचरित्र काय लिहू. जेथ माझे मज अंतरंग. ओळखू येईना यथा सांग. त्याम्या संतमनींचे तरंग. वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार. मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार. कळेल साचार मज कैसा. स्वय आधी संत व्हाव्य. मग संता यथार्थ जाणाव्य. तेथ मी संतांसी काय वानाव्य. हे मज ठाव्य आधींच. सप्त सागरींचे पाणी. तयाचीही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी. परी न आयणी संत येती. जाण्या मनी मी एक पामा. परी बाबांचा प्रताप अनिवार. पाहुणी उठे गावयाची लहर. तीही अनावर हप आहे. जय जयाची साईराया. दीनदुबळ्यांची या विसानविया. अगाध न वर्णवे तुझी माया. करी कृपा या दासावरी. लहान तोंडिय मोठा घांस. तैसे हे होईल माझे साहस. होवन देय माझा उपहास. वाटे हा इतिहास लिहावा. संतचरित्र्य जे जे लिहिती. तयांवरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराजा ज्ञानेश्वर वदती. धरावी भीती मग मियका. माझी ही मनी ही स्फूर्ती. चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वय जरी मी जड मुंती. निज कार्यपूर्ती ती जाणे. भक्त जी सेवा कल्पिती. संत स्वयंची करवुनी घेती. भक्त केवळ कारण निमित्य. सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वय करवी. निज चरित्र मज मूर्खा करव्य. तेणेंची या कथेची थोरवी. गौरवी जे आदर्य. साधू संत अथवा श्रीहरी. कोणातेही धरुनी निजकर्य. आपुली कथा आपण करी. निजकर शिर्य ठेवुनी. जे शिशके साल्य. महिपतीसी बुद्धी स्फुरली. साधू संतांनी सेवा घेतली. चरित्र्य लिहविल्य त्या करव्य. तीच सेवा 1800 साल्य. दासगणूच्या हस्ते घेतली. पुढील संतचरित्र्य लिहविल्य. पावन झालिय सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ. भक्त आणि संतलीलामृत. हे 4 जैसे महिपती रचित. दासगणुकृत 2 तेसे. एकाचे नानु भक्तलीलामृत. दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अर्वाचीन भक्त संत. उभय ग्रंथांत वर्णिले. त्यांतील भक्तलीलामृतांत. श्रीसाईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्यायत्रयींत. श्रोतीय ते तेथ वाचाव्य. तैशीची गोड ज्ञानकथा. कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता. अध्याय 57 पहा. शिवाय साईंची अलौकिक लीला. रघुनाथ सावित्री भजनमाला. अनुभवपूर्वक निववी जनाला. अभंग पदाला गाऊन. यांतची एक बाबांचे लेखरू. जय त्रिशत चकोरा अमृत करू. वर्षलीय कथामृत प्रेमपडी भरू. श्रोता ते सादरू सेवाव्य. दासगणूची स्फोट कविता. तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता. लीला परिस्ता बाबांची. तैसेंची गुर्जर जनांकरिता. भक्त अमिदास भवानी मेथा. यांनी कान्हीय चमत्कार कथा. अति प्रेमळता लिहिल्या ती. शिवाय कान्हीय सद्भक्त शिरोमणी. साईप्रभा हे नान ठेवुनी. प्रसिद्ध करीत पुण्यपट्टण्य. कथाश्रेणी बाबांच्या. ऐसिशिया कथा असता. या ग्रंथाची काय आवश्यकता. शंका येईल श्रोतयांचित्ता. निराकरणता आकरणीचे. साईचरित्र महासागर. अनंत अपार रत्नाकर. मी अट्टीवी तो रीता करणार. घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र गेहेन. अशक्य कधीही सांग वर्णन. म्हणून करवेल ते कथन. तेणेंची समाधान मानाव्य. अपार साईंच्या अपूर्व कथा. शांतिदायक भवदवार्ता. श्रोतया देतील श्रवणोल्हासता. चित्तस्थिरता निजभक्ता. कथा वदले परोपरीच्या. व्यावहारिक उपदेशाच्या. तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या. वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषीय श्रुती विख्यात. जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत.
तैशाची बाबा मधुर अर्थभरीत अपरिमित सांगत ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणासमान विरोनी जाय भूकतहान समाधान अंतर्य कोणासी व्हावी ब्रह्मासायुज्यता अष्टांग योग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता होईल कथा परिस्ता या श्रवणार्थीयांचे कर्मपाश तोडून टाकीती या कथा अशेष बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला तेणे मज स्फुरली वासना ऐशा सुसंग्राह्य कथा नाना ओहुनी कराव्या माला ग्रथना हिची उपासना चांगली कानी पडता 4 अक्षर्य तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे संपूर्ण कथा एकता सादर्य भावार्थी उतरेल भावपात माझी करुनिया लेखणी बाबाची गिरवीतील माझा पाणी मी तोंड केवळ निमित्ताला धनी अक्षर्य वळण्य वळवित्व वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहोनी लागला मनासी चाळा बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा गोळ्या प्रेमळांकारण्य होऊनिया प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन तयांसी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडाव्य कोणा सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना परमानंद होईल मना समाधान लाहेल तो ऐशी मनांत उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी सामशक चित्त्य कैसे मजप्रती साधह्य वयासी उलटलीय वर्षीय 60 बुद्धीही आठव आहे सुनाट अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची ती तरी व्हावी सायप्रित्यर्थ साधील कान्हीन तरी परमार्थ इतरत्र होईल ती निरर्थ एतदर्थ हाय अनुभव घेता दिवस रात्य वृत्तांत लिहावा आले चित्त्य जयाच्या परिशीलनीय शांती मनासी विश्रांती लाभेल आत्मतृप्तीचे निसर्गोदनार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर बाबा उद्नारले वारंवार श्रोतया सादर कराव्य बहुत वदले ज्ञानकथा अनेका लाविल्या भजनपंथा तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा त्या कथा जो सांगती सादर मन्या जे ऐकिती उभयांच्या मनांची विश्रांती पूर्ण शांती लाभेल ऐकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्तता आपैसी श्रीसाई मुखींच्या वार्ता अमृतापरीस रसभरिता परमानंद दाटेल परिस्ता काय मधुरता वानुअमी ऐशिया कथा जो अदांबिकता आढळेल मज गाता वर्णिता वाटे तया पदरज धुळ्य लोळता मोक्ष हाता येईल तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण तैशीची शब्दाशब्दांची ठेवण परिस्ता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नौयन तैसेंची मन होऊनिया उन्मन सहज ध्यान लागाव्य गुरुमाऊली माझी जननी कथिती तियेच्या कथा ज्या जनी ऐकिजेती वदनोवदनी सादर श्रवणीय सांठवुअ त्याची वारंवार आठवुअ सांठवतील तितुक्या सांठवुअ प्रेमबंधनी त्या गांठवुअ मग लुटवृव परस्पर यांत माझ्या कान्हींची नाह्य साईनाथांची प्रेरणा ही ते जैसे वदवितील कान्ह्य तैसे ते पाह्य मी वद्य हाही अहंकार साईची स्वय सूत्रधार तोची वाचेवा प्रवर्त विचार तरी ते वादणार मी कोण मीपणा समर्पिता पायांवर सौख्य लाधेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया ही वृत्ती उठाया अवसर बाबांचे विचारव नाही अधीर आले माधवराव पायरीवर तयांचे कानावर घातली तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी ऐसाची प्रसन्न साधुनी बाबांना गुणी पुसियल्य बाबा हे अण्णासाहेब म्हणती आपुल्या चरित्र यथामती लिहाव्या ऐस्या येते चित्त्य आपुली अनुमती असलिया मी तोंड केवळ भिकारी फिरत्व भिक्षेसी दारोदार्य ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजरिय काळणी त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला ऐसे न म्हणा या हिरियाला कोंदणीय जडविला पाहिजे असो आपुली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय किंवा लिहवीतील आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी असता संतांची आशीर्वचने तैंची उपक्रम ग्रंथरचने विना आपुल्या कृपावलोकन्य निर्विंघ लेखन चालेना जानोनी माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था म्हणती लहासील मनोरथा पायाम्या माथा ठेविला दिधलमज उदीचा प्रसाद मस्तकीय ठेविला हस्तवरद साई सकलधर्म विशारद भवापनोद भक्तांचा एकोनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा अधीर मनाच्या शांतवना धैर्य प्रदाना आदरिलेय भावार्थ जाणूनी माझे मनींचा अनुजनापनी प्रवर्तली वाचा कथांवार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य तो तर केवळ निमित्त पाह्य लिहाव्या माझे मिंचिकीय माझी कथा मिंच करावी भक्तेच्छा मिंच पुरवावी तयाने अहमवृत्ती जिरवावी निरवावी ती ममपदीय ऐस्य वर्ते जो व्यवहार्य तया मी पूर्ण सहाय्य करे हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी अहमवृत्ती जेव्हा मुरे
तेव्हा तयाचा ठावही नुरे, मीच मग मीपण्या संचर्य, माझ्याची करे लिहीन मी, ये बुद्धिय जय कर्म आरंभिल्य, श्रवण मनन वा लेखन वहिल्य, ज्याचे त्यानेंची ते संपादिल्य, त्यास तोंड केले निमित्त, अवश्यमेव दफ्तर ठेवा, घर्य दार्य असा कुठ्यवा, वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी, करिता माझी या कथांचे श्रवण, तयांचे कीर्तन आणि चिंतन, होईल मदभक्तीचे जनन, अविद्यानिरसन रोकड्य, जेथे भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित, ये अर्थीय न व्हाव्य शंकेत, इतरत्र अप्राप्त मी सदा, सद्भाव्य या कथा परिस्ता, निष्ठा उपजेल श्रोतया चिता, सहज स्वानुभव स्वानंदता, सुखावस्था लाधेल, भक्तासी निजरूप ज्ञान, जीव शिवा समाधान, लक्षिल अलक्ष्य निर्गुण, चैतन्यघन प्रकटेल, ऐसे या मतकथांचे विंदान, याहुनी काय पाहिजे आन, हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न ये अर्थ्य, जेथे वादावादीची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी, नाही तेथे स्वहित शुद्धी, सदा दुर्बुद्धी कुतर्की, तो ना आत्मज्ञानासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी परत्र, असुख सर्वत्र सर्वदा, नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास, नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दाचे स्मरण, पूर्वीय श्रोतया दिधले अभिवचन, जाहली आठवण तयाची, मागा प्रथमाध्याय संपता, वचन दिधलेंचे किय श्रोता, हेमाड नामकरण कथा, आधी समजता सांगेन, कथेमध्ये ही आडकथा, परिस्ता ठरेल युक्तायुक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकता साईची, पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान ते कथा, आता हा साईलीला ग्रंथ, भक्त हे माडपंत विरचित, ऐसे जय प्रत्यध्यायांती श्रुत, ते हे पंत कोणकीय, सहज आष्खा श्रोतया मना, करावया तज्जिज्ञासा क्षमना, कैसा आरंभ या नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर, जन्मादारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहासंबंधीय, त्यांतील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध, तत्संबंधीय अल्पकथा, श्रोता परिसिजे सादर चिता, हेमाडपंत नामकरणता, प्रसंगोपात्तता प्रकटेल, आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसाची टावाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा नीच शहाणीवेचा गरिमा, वादकर्मा प्रवृत्त, परिप्राक्तन रेषा सबळ, तेणेंची साईंचे चरण कमळ, दष्टीसी पडले अद्दष्ट्य केवळ, हा तोंड निश्चळ वादनिष्ठा, काकासाहेब भक्तप्रवर, नानासाहेब चांदोरकर, यांचे ऋणानुबंध नसता जर, कोठूनी जाणार शिर्डीस हा, काकासाहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाण्या निश्चित ठरले, जावयाचे दिवशींच बदलले, मन ते फिरले अवचित, याचा एक परम मित्र, तो लब्धानुग्रह गुरुपुत्र, असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला, तयाचा एकुलता एक सूत, शरीर सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध हवेच्या स्थानांत, ज्वराक्रांत जाहला, केले सकळ उपाय मानवी, जाहले दोरे उतारे दैवी, गुरुची आणुनी समनिध बैसवी, अखेर फसवी सुत्यात्य, प्रसंग पाहुनी ऐसा बिकट, निवारावया दुर्धर संकट, गुरुसी बसविले पुत्रानिकट, ते सर्व फुकट जाहल्य, ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणीमात्राचे कर्मतंत्र, अद्दष्ट सर्वत्र अनिवार, कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चिता, हीच काय गुरुची उपयुक्ता, पुत्र एकुलता राखवेना, प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साईदर्शनी शिथिलता, प्राप्त झाली या माझी या चिता, पडला मोडता गमनांत, किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच ना लाभ गुरुचे संगत्य, गुरु काय करीती कर्माई, असेल जय जय ललाट्य लिहिल्य, ते तेंच सरी होणार वहिल्य, मग ते गुरुविण काय की अडल्य, जाण ठेल्य शिर्डीचे, किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा सुखाचा जीव दुःख खान पाडा, कवण्या चाडा कळेना, जैसे जैसे यद्दचे घडे, ते मोगव सुख वा सांकड्य, काय जाऊनिया गुरुच्याकडे, जरी होणारा पुढे चालेना, जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालूनी येत, होणारा पुढे कान्हीही न चालत, नेले मज खेंचित शिर्डीसी, नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी वेळभरी बैसले, मध्यंतरी एक तास, गाडी वसईची यावयास, वाटले हा अवकाश, लाभवकीय कामास एकादिया, जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तोंची आली दादरावरती, गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती, ते मग बैसती तियेन, येता गाडी निजस्थानी, निरोप आला मजलागुनी, मग मी वेट घेता तत्क्षण्य, चालली कहाणी शिर्डीची, केव्हा निघणार साई दर्शना,
किमर्थ आळस शिरडी गमना, दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाह्य, पाहुनी ज्ञानांची आतुरता, मीही शरमले आपुले चिता, परी मनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली, त्यावरी मग ज्ञानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध, परिस्ता शिरडी गमने शोधबोध, अति मोदप्रद जाहला, तात्काळ निघतो घेतले वचन, तेव्हा ज्ञानांनी केले प्रयाण, मग मिन्ही मागे परतोन, ठेविले प्रस्थान मुहूर्त्य, मग सर्व सामान आवरुनी, सर्व निरवानिरव करुनी, तेची दिवशीय अस्तमानी, शिरडी लागुनी निघालो, सायंकाळा पाठील मेल, दादरावर उभी राहील, जाणूनी दादरचेच भरले हंशील, तिकीट तेथील घेतले, परी मी गाडीन चौनी बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता, यवन एक गाडी सुटता, अति चपळता अंत ये, तिकीट घेतले दादरपर्यंत, तोच आरंभीय कार्यविघात, प्रथमग्रास्य मक्षिकापात, तैसा डोकावत होता किय, सवे पाहुनी सर्व सामान, यवन पुसे मज कोठ्य गमन, तन म्हणे मी दादरासी जाऊन, मेल साधीन मनमाडची, तन तो सुचवी वेळेवर, उतरव नका हो दादरावर, मेल न तेथे थांबणार, बोरीबंदर गांठाव्य, होती न वेळी ही सूचना, मेल दादरवर मिळती ना, नकळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या ते, परी ते दिवशीय प्रयाणयोग, साधावा ऐसाची होताच योग, म्हणून मध्यंतरीय हा कथाभाग, घडला मनाजोग अवचिता, तिकडे भाऊसाहेब दीक्षित, होतेची मार्ग प्रतीक्षा करीत, उदिक 9-10 अंत, जाहलो शिरडीत सादर, इसवी सन 1910, वर्तमान हे घडले पहा, एक साठयांचाच वाडा तेव्हा, होता रहावयासी उतारून्स, तांग्यांतुनी उतरल्यावरी, दर्शनोत्सुक्य दाटले अंतर्य, कधी चरण वंदीन शिर्य, आनंदलहरी उसळल्या, इतुक्यात साईंचे परमभक्त, तात्यासाहेब नुलकर विख्यात, मशिदींतुनी आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या, आलेची बाबा मंडळी निश्य, वाडियाचे कोपऱ्यापाश्य, चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी निघतील, पुढे मग करा स्नान, बाबा जो येताती मागे परतोन, तेव्हा मग मशिदीस जाऊन, स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा, ऐसे ऐकून घाईघाई, धानवल व बाबा होते त्या ठाय, डोळींत घातल्या लोटांगण पायी, आनंद न माई मनांत, नानासाहेब सांगूनी गेले, त्याहूनही अधिक प्रत्यक्ष पाहिले, दर्शने म्या धन्य मानिले, साफल्या झाल्या नयनांचे, कधी ऐकिली नाही देखिली, मूर्ती पाहुनी दष्टी निभाली, तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेलिया इंद्रिय, लादलो साईचा चरणस्पर्श, पावलो जो परामर्श, तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथुनी, ज्यांचेनी लादलो हा सत्संग, सुखावलो मी अंत प्रत्यंत, तयांचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी, ज्यांचेनी पावलो परमार्थात्य, तेची किय खरे आप्त भ्राते, सोयरे नाही तयान परते, ऐसे निजचित्य माई मी, केवढा तयांचा उपकार, करून येणे मी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडूनी कर, चरण्य हे शिर ठेवित्व, साई दर्शन लाभ घडला, माझी या मनींचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद, साई दर्शनी हीच नवाई, दर्शनीय वृत्तीसी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई, वीट विषय हळूहळू, पूर्वजन्मींचा पापसंचय, कृपावलोकनीय झाला क्षय, आशा उपजली आनंद अक्षय, करीतील पाय साईंचे, भाग्य लादलो चरण मानस, वायसाच होईल हंस, साई महान संतावतंस, परमहंस सद्योगी, पापताप दैन्य विनाशी, ऐसिया साईच्या दर्शनेंस्य, पुनीत आज जहालो मी बहुवसी, पुण्यराशी समागम्य, पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगांठी, ती ही साई महाराज भेटी, हा साई एक मिनलिया दष्ट्य, सकल सृष्टी साईरूप, येतांची शिरडीसी प्रथम दिवशीय, बाळासाहेब भाटयांपाश्य, आरंभ झाला वादावादिसी, गुरु कशीसी व्याकीय, बुडवूनी आपुली स्वतंत्रता, ओढूनी घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची, ज्याचे त्यानेंची केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे, न हलविता हातपाय जो निजे, तयासी दिजे काय कवण्य, हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू, दुराग्रहाचाच तो तराजू, वाद माजून राहिला, अंगीय दुर्धर देहाभिमान, तेनेच वादावादीचे जनन, अहंभावाची ही खूण, नाही त्याविण वाद जग्य, प्रतिपक्षाचे निश्चित मत, हो का पंडित वेदपारंगत, गुरुवनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो, दैव थोर किय कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर, केवळ दैवावर टाकूनी भार, काय होणार मी म्हण्य, तन बोले विरुद्ध पक्षकार, होणारासी नाहीय प्रतिकार, होशमान नाहीय टळणार, मी म्हणणार भागले, दैवापुढे कोण जाई, एक करिता एक होई, ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाय्य पडेना, मी म्हणे हो म्हणता कसे हेय,
करील त्याचे सर्व आहे, आळशापरी बैसुनी राहे, देव साहे कैसे अत्यय, उद्धरेदात्मनात्मान गरजे स्वय स्मृतिवचन, त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य, हे ज्याचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मागे, आपण असल्याविण जागे, गुरुने भागे कैसेनी, आपुली सदसद विचार बुद्धी, आपुले साधन चित्तशुद्धी, ते जुगारुनी चूक बुद्धी, गुरु काय सिद्धी देई त्या, या वादाच्या अंत नाहीय, निष्पन्न कान्ह्य जाहल्य नाहीय, चित्तस्वास्थ्य संतरलो पाह्य, हेची कमाई म्या केली, ऐसा वाद घालिता कोणीही ना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लुटता, वाद आटपता घेतला, पुढे मंडळी समवेत, आम्ही जातो जो मशिदीन, बाबा काकासाहेबांप्रत, परिसा पुसत काय तेय, काय चालले होते वाड्यान, वाद कशाचा होता भांडत, काय म्हणाले हे माडपत, मजकडे पाहत बोलले, वाड्यापासून मशिदीपर्यंत, मध्यंतरी अंतर बहुत, बाबांसी कळले कैसे हे अवृत, आश्चर्यचकित मी मनी, असो ऐसा मी वागबाणहत, जाहलोनी शब्द लज्जावनत, पहिल्याच बेटीसी किया हे अनुचित, घडले अविहित मजकरव्य, हे हेमाडपंत नामकरण, प्रात कालींचा वाद्या कारण, तेणेंची बाबांसी हेमाडस्मरण, मनी म्य खूण बांधिली, देवगिरीचे राजे यादव, हेची ते दौलताबादींचे जाधव, 13वे शतकीय राज्य वैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे, प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती, पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती, विक्रम्य प्रख्याती पावला, तोही यदुवंश चुडामणी, रामराजा राजाग्रणी, मंत्री या उभयतांचा बहुगुणी, सर्वलक्षणी हेमाद्री, तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्मवृंदार्थ परमुदार, आचारव्यवस्था संगतवार, आरंभीय रचणार हेमाद्री, व्रतान तीर्थमोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचिला हेमाद्रींनी, विख्यात करणी तयांची, गिरवाण घोषेंत हेमाद्रीपंत, तोची प्राकृत्य हेमाडपंत, मुत्सद्दी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळ्य, परी तो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी 3 प्रवरी, तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ, तो माध्यंदीन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्ख अकुशल, का मज पोकळ ही पदवी, तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी, मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मज न करवे, तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ, तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा, तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्रकाव्यांचा आकरू, मी हे ऐस्या बाबांच्या लेंकरू, येईना करू ओवीही, गोरा चोखा सानवता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आली ये काळ्य, पंडित बोबदेव विद्वनमणी, चमके जयाचे सभांगण्य, तेथेंची हेमाडपंत राजकारणी, ख्याती गुणिगणीय जयाची, तेथुनी पुढे उत्तरेहुनी, उतरल्या या देशीय फौजा यावनी, जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळला, उगाच ना या पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादावादीवरी हा वाग्बाण, अभिमान खंडन व्हावया, होऊनी अर्ध्या हळकुंड्य पिवळ्य, ओगीच योग्य तेविण जो बरळे, तया माझे उघडिले डोळे, घालुनी वेळेवर अंजन, असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साईमुखोदित विलक्षण, प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते अम्या भूषण मानिलेय, किय यांतुनी मज लादो शिक्षण, वादावादी हेय कुलक्षण, स्पर्शो न मज एकही क्षण, परम कल्याणकारी तेय, गळुनी जावा वादाभिमान, एत्यर्थ हे अभिधान, जेणे आमरण रहाव्य भान, नित्य निरभिमान असाव्य, रामदासथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषीगण मानस विहारी, चरण धरी वसिष्ठाचे, कृष्ण परब्रह्माचे रूपड्य, तयासही गुरु करण्य पडे, सांदीपनीच्या गृह्य लांकड्य, सोसुनी सांकड्य वाहिल्य, तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ, गुरुविण ज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दंड केला, वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना, हेही पुढे आले अनुभवा, ये रीतीय या नामगौरवा, प्रेमपूर सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिलेय, आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक, वाद प्रवाद निवर्तक, सर्वांसही बोधक समसाम्य, असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकार अनुबंधन दर्शन, ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविलेय, पुरे आता हा अध्याय विस्तार, हेमाड साईचणीय सादर, पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावे जी, साईची आपुली सुख संपत्ती, साईच आपुली सुखसंवित्ती, साईच आपुली परम निवृत्ती, अंतिम गती श्री साई, साई कृपेची या कारण्य, साई चरित्र श्रवण करण्य,
तेणेंची दुस्तर भाभाये तरण्य कलिमल हरण्य निर्मूळ स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते कथा प्रयोजन नामकरण नाम द्वितीयोध्याय संपूर्ण श्री स्नुरू साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु।